राधाताई, सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? नैवेद्य राहिलाय. गोदाक्का, गोदाक्का, नैवेद्य झाला तयार? वय झाला. हेच विचारत होते. चला. काय जाऊ बाई, जोरदार तयारी केलेली दिसते की आमच्या विरोधात. तुमच्या विरोधात? हा मग आज आमचा वचननामा जाहीर होणार आहे. त्याच्या निषेधात काळी साडी घातल्या म्हणून म्हणलं. आज संक्रांत आहे म्हणून मी काळी साडी नेसली आणि घरातल्याच माणसांचा निषेध कशाला करू? आणि वहिनी साहेब, तुम्ही बी काळी साडीच नेसलाय की. बोलल्या गोदाक्का, बोलल्या बाई. हा गोदाक्का, आम्ही जोक केला हो, जरा समजून घ्या की. आणि आज समजून घ्यायचा दिवस आहे हो. चला गोदाक्का, पूजा करून घ्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. राधाताई, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे घ्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरं गोदाक्का, मी निघते आता. कार्यकर्ते वाट बघत असते. बर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जुने आणि खराब झालेले टीपी बदलून नवे बसवून गावातली लाईटची समस्या सोडू. गाव हागणदारी मुक्त करून स्वच्छता आणू. गावातल्या तरुणांसाठी रोजगार, नोकरीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करू. दौलतवाडी ते कोल्हापूर अशा एसटीच्या फेऱ्या वाढवून गावातली वाहतुकीची समस्या सोडवणार. गावात आरोग्य केंद्र उभं करणार आहे मुद्दा. महिलांसाठी वेगवेगळ्या लघु उद्योगांची माहिती व्हावी म्हणून एक मार्गदर्शन केंद्र आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करणार. आणि गावाला पिण्यासाठी लागणारा स्वच्छ पाण्याचा प्रश्न सोडवणार. हे सगळे आपल्या वचननाम्यातले ठळक मुद्दे. एक नंबर वचननामा झालाय बघा. अहो, गावाला खऱ्या खऱ्या गरजा होत्या का नाही, सगळ्या हे वचननाम्यात आल्यात बघा. खरोखर अंजली वैदी, हे बेस्ट केलं बघा तुम्ही. मग आता हा वचननामा गावात सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. होय, पोचायलाच पाहिजे. अहो, मग वाट कशाला बघायची, चला की सांगून या सगळ्यांना. अहो, एक मिनिट. सगळ्यात आधी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भाऊजी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 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 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
आपण जाऊ तिकडं. होय? आपण ह्या गल्लीपासून सुरू करूया. जा तुमच्या घरी. बघा. चला चला द्या ते हे धर. चल चला महिलांसाठी वेगवेगळ्या लघु उद्योगांची माहिती व्हावी म्हणून एक मार्गदर्शन केंद्र आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करणार आणि गावाला पिण्यासाठीचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो बी सोडवणार. चांगला आहे ना तुमचा वचननामा? चांगला आहे ना? थँक्यू. आणि हे घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ठीक आहे आजी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नमस्कार करते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि समजांनी मत द्यायचं ते जय किसान पॅनलला काय. चला चला येतो इथे पण आजी हे घ्या. बाबा हे घे. ठीक आहे, टाकीन मी. जे गरजेचं आहे तेच तुम्ही करायला. भारी आहे तुमचा वचननामा. आजी हे घ्या. हा आमचा वचननामा नक्की वाचा आणि जय किसान पॅनललाच मदत करा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नमस्कार काका जय किसान पॅनलचा चांगला वचननामा आहे. यातली आजपासून किती पुरवणार? सगळीच म्हणजे आम्ही सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करणार. धन्यवाद आजी. वचननामा नमस्कार करते. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हो वचननामा दिला तेवढं वाचा आणि जय किसान पॅनललाच मत करा. नमस्कार करते. बरं सगळ्यांना सांगा जय किसान पॅनललाच मत द्या. येतो येतो. चला द्या, पुढच्या जय किसान पॅनल वचननामा डीपी एवढं सगळं मजा आहे बाबा गावाची. अरे या समध्या मागण्या पुऱ्या झाल्या तर आपण तेवढा चान्सच द्यायचा नाही रे. निवडणुका तर आपणच जिंकणार. ही असली खोटी आश्वासन काय कामाची नाहीत रे. पप्प्यादा गावच्या गरजा नेमक्या काय आहेत ते सगळं कळलंय त्यांना. आता कसं कसं काय काय करायचं. कळू दे रे. निवडणुका असं नुसता चांगलपणा दाखवून जिंकता येत नाहीत. मग दाखवू तुला. चल बस तू मागे. चल दाखवतो तुला. चल ह्याच्याकडे पण जाय पाहिजे होतं. वहिनी ठीक आहे. वहिनी वहिनी नमस्कार कर की. वहिनीच नाही वहिनी नमस्कार. हे तुमचा वचननामा चांगला झालाय की. अहो मग चांगल्या माणसाचा वचननामा चांगलाच होणार की. कसला चांगला आलाय. निबंध लिहिल्यासारखा वचननामा लिहायचा की. काय तर म्हण आम्ही लाईटचा डीपी बदलू. लाईटचा डीपी बदलणं म्हणजे मेसेजचा डीपी बदलणं इतकं सोपं वाटलं काय. हा आणि काय म्हणा आम्ही गावभर स्वच्छता करू. ठीक आहे. आता बाई स्वतः खराटे घेऊन फिरतात वाटतं. आणि काय लिहिलंय बघा आता. मार्गदर्शन केंद्र उघडू. आरोग्य केंद्र उघडू. काय आणि लघु उद्योग मार्गदर्शन केंद्र. बाबा 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 केंद्राची जत्राच भरवली की बाईंनी. बरं ते नाही लोकांच्या एवढ्या सगळ्या डिमांड पुऱ्या करायला झेपणार आहेत काय. डिमांड नाही लोकांच्या भावना आहेत. त्या लोकांच्या अपेक्षा आहेत ज्यांच्यासाठी मी ही निवडणूक लढते. आणि निवडून कोणी येऊ द्या
अपेक्षा पूर्ण कराव्या लागणारच. तेच म्हणालोय, राजकारणाचा अनुभव नसताना एवढं सगळं झेपणार आहे काय तुम्हाला? ते आमचं आम्ही बघून घेतो. बघ की, नाही तोंडावर आपटलास तर बघा. ए तू तुझं तोंड काळ करता जा. इक्या, अरे परत 7-12 होय रे. या रस्त्याचं मी 7-12 तुझ्या नावावर करून घेतलायस. नाही पण या इलेक्शन मध्ये तुझा 7-12 कसा गायब करतो की नाही ते बघच तू आता. अरे जा रे. हे बघ, असल्या धमक्या की नाही शाळेतल्या बरक्या बरक्या पोरासनी द्यायच्या. ही असली मास्तर की शाळेत चालत्या, राजकारणात नाही. ए जातो का आता? नाही जात. काय करणार आहेस? अंगात नाही जीव आणि करते टिव टिव. मार की, ये मार, मार की. ये की, ये. भाऊजी थांबा. उगाच रस्त्यात वाद नको. आणि आपण गावातल्यांना काय सांगायचं ते व्यवस्थित सांगितलंय. आणि उगीच ऐरा गैऱ्यांच्या नादाला लागण्यात काय अर्थ आहे? झालं? मला वाटलं मारतंय वाटतं मला. इक्या काय, मला वाटते बहुतेक गायकवाडांच्या घरातल्या बायकांच्या पुढे कुणाची बोलायची हिंमत होत नाही वाटतं. पप्या, सूरज भाऊजी, उगीच इथे रस्त्यात वायफाय बडबड करण्यात काय अर्थ आहे? निवडणुकीचा रिझल्ट लागू द्या, मग कळेल आमची हिंमत. इक्या, गावात 4 कागद काय वाटली, यांच्या काकीत कलिंगडच आली की रे. तुम्हासनी वाटते नव तुमचीच हवा जोरात आहे. असू दे, जरा थांबा. असं काय वादळ आणतो की नाही, पत्त्याच्या बंगल्यासारखं समजेजण कोसळणार. तुम्ही आजवर बघितलं नसेल एवढं मोठं संकट घेऊन येतोय की नाही बघाच. शब्द यो माननीय परेश पाटलाचा. जा. चला. क्या बस. अंजली वहिनीच्या वचननाम्यात रोजगार आणि मार्गदर्शन केंद्र केलंय, ती चांगलं झाले बघ. रोज बोंबलत फिरून फिरून कंटाळा आला या. आणि घरची बी बोंबलायला लागल्यात मरदा. अरे आमची म्हातारी बी मला शिवाय दिल्याशिवाय जमत नाही. काय बोलतोय? बघील तेव्हा काय तर काम धंदा कर, काम धंदा कर, वरडून वरडून आजारी पडले. पण काय म्हणे की अंजली वहिनी गावात जे चालू करणार की नाही आरोग्य केंद्र, ते 1 नंबर झालं. होय, एक नंबर. विरोधी पार्टीचं कौतुक अरे मगाचपासून समजून सांगालोय दोघांनी बी, तरी बी त्या अंजलीचं कौतिक सुरूच. तुमच्या समोर करल्या त्यांनी. अरे पण मी समजून सांगितलं ना. अहो त्यात कौतुक काय बापू, अहो जे आहे ते आहे. आता गावच्या चांगल्यासाठी लई चांगल्या चांगल्या गोष्टी करणार ते अंजली बाई. हे बघ, दुश्मनाच्या चांगल्या गोष्टी बी वाईट असतात हे ध्यानात ठेव. आता चांगलं वाटतंय म्हणून माणसं फसणार आणि तिला निवडून देणार. उद्या तीच बाई त्यांच्या डोसक्यावर बसणार. ती सांगत तसंच गावात होणार बघ. अजिबात नाही बापू. आपण गावाच्या डोसक्यावर बसायचं आणि आपण सांगल तसंच गाव वागलं पाहिजे. आणि ते काय आता घरात बसून होणार आहे काय? हे नाही पप्प्यादा, तू केव्हा जाहीर करणार राजीनामा? घ्या, गावची सत्ता हातात यायच्या आधी ह्याला राजीनामा पाहिजे माझा. हनु काय राजीनामा नाही, त्याला वचननामा म्हणतात. हा, अहो तेच ते बापू. अहो आपला बी काय तर झाकपैकी वचन पाहिजे की नको? अरे पप्प्या गावासाठी काहीच करणार नाही, मग काय ढेकळाचा वचननामा देणार? बापू मी काय करणार नसलो म्हणून काय झालं? वचननामा जाहीर करायला काय हरकत आहे? आव पोरं एवढे हट्ट करला तर करून टाकी वचननामा आपला. अरे ही कुकुली बाळ आहेत, दाड्या बी वाटल्यात की त्यांच्या, पांढऱ्या बी झाल्या बघ. असते की आपलं दाढीवाले कार्यकर्ते आहेत, त्यांनी हट्ट केलाय तर करून टाकू की वचननामा. मी सगळ्यांनी बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे बापू. ए सुरके, आपला एक मस्त वचननामा तयार कर. वचननामा कशाला पाहिजे तू? तुला सांगतो, या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा शब्द ऐकला भाई वचननामा. बापू हे सगळं शहरी फॅड आहे. काही लोकांनी हौस असती,
लोक करत बसू देत की त्यांचे हाऊस, आपण डायरेक्ट ऍक्शनच करू. ऍक्शन म्हणजे आपण डायरेक्ट गावाचं भलंच करून टाकू की, म्हणजे गावातल्या लोकांचा आपल्यावर विश्वास बसेल. पप्प्या, अरे तू काय लवकर टाकून आलायस काय? नाही म्हणजे गावाच्या भल्याचा विचार करायला लागलायस म्हणून म्हटलं रे. बापू का मला काय खोड्या कुत्र्यानं चावले? बापू कसा आहे, आवळा देऊन कवळा काढायचा. आता आपण गावाचं भलं करायचं. एकदा का गावची सत्ता आपल्या हातात आली की गावच आपलं भलं करेल की काय. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? स्वस्तात गॅस सिलेंडर वाटणार आहे. गॅस सिलेंडर? अरे काय आहे, आपल्या गावातल्या बायका दिसभर फिरून जळण गोळा करतात आणि चुलीच्या धुरासमोर बसून डोळ्याच्या खाचा करून घेतात. आणि त्यासाठी मी आपल्या भगिनीसनी स्वस्तात गॅस सिलेंडर वाटणार आहे. काय समजते का? सुरके, ए सुरका, झाला काय वचननामा तयार? नाही अजून तेच करत होते मी आता. बस 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 बस. तू आता काहीतरी मध्येच मेडिकलचं खुळ काढशील, त्यापेक्षा तोंड बंद ठेव तुझं. ए ठीक आहे बंड्या, एक काम करायचं, रिक्षा सांगा, आपण आपला वचननामा तोंडी सांगूया. आणि ते रिक्षाचे पैसे? हा, देणार आहे, पैसे देणार. माझी गाडी नाही फिरल्या, त्यालाच पैसे. पंचायतीचं सदस्य झालास की पैशाना आंघोळच घालतो की तुला. मग तर झालं. हा चला चला की, चला की, काय तोंड बघत बसता? निघा निघा निघा, चला. बापू ए चल, जा वचननामा तयार कर. बापू आता गावात बघा कसा धुरळा उडतोय. आपल्या संघर्ष पॅनेलची मशाल पेटणार म्हणजे पेटणार. समृद्धी योजना. ताईसाहेब, तुमच्या आधी त्या मास्तरनीनं तिचा वचननामा जाहीर बी केला आणि गावातली समधी जण म्हणत होती लय भारी वचननामा आहे. हे कळायचं भारी, याच्यापेक्षा भारी वचननामा आम्ही तयार करतो का नाही बघ. कधी? आजच्या आज तयार करणार आहे आम्ही. ताईसाहेब, तुम्ही का नाही मास्तरनीपेक्षा लय जबऱ्या वचननामा तयार करा. हा हा भारीच वचननामा तयार करणार आहे, भारीच असणार आहे बघ. हा सांगा बघू काय काय. काय काय म्हणजे बघ आता चंदे, हे बघ, लाईट, हा पाणी, नोकऱ्या, काम, याच्यावरनं का नाही आज पतूर समधी जण निवडणूक लढवत आल्यात की नाही. आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे खाण्यापिण्याचा प्रश्न तर आयुष्यात कवा सुटणारच नाही. मग आता तो प्रश्न, त्यांची ती दुखणी, त्यांचं ते प्रॉब्लेम विसरण्यासाठी आपण काय तर करायचं. अहो तेच विचारेले काय 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 बघ खरं, फोन, मोबाईल, आणि तुला काय आवडते? टीव्ही. हा आपण एक काम करू, गावातल्या प्रत्येक घरामध्ये का नाही ते 2 कॅमेरावाला मोबाईल आणि मोठाच्या मोठा फ्लॅट स्क्रीन वाला टीव्ही देऊन टाकू, वाटून टाकू. लय भारी आयडिया बघा. ऐसा गावातल्या समजासनी टीव्ही आणि मोबाईल दिला तर त्यांच्या अडचणी दूर होत्या. लय बेस्ट वचननामा आहे बघा. बघा गावात 700 घर आहेत, म्हणजे 10,000चा मोबाईल आहे. 700 गुणिले 10,000चा मोबाईल आणि 700 गुणिले 15,000 किती झाले हो? 700 गुणिले 10,000 आणि 15,000. 15. बाबा नाही 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 चंदे, ही तर लई मोठी रक्कम व्हायला की. अगं सरपंच पदासाठी एवढा खर्च, काय खूळ लागलाय का काय तुला? नाही नाही नाही, अजिबात नाही. हे समजा कॅन्सल, टीव्ही मोबाईल समजा कॅन्सल. मग या परत गावच्या दुखण्यावर. ताईसाहेब, तुम्ही का नाही त्या मास्तनीपेक्षा 4 काकण चढ असा राजीनामा तयार करा. हा राजीनामा? अगं खुळे, वचननामा. हा तेच ते. खरं या मास्तरनीपेक्षा आमचा वचननामा भारी पाहिजे, पण नेमकं करायचं काय? आणि आम्ही कागद बी परत देऊन टाकल्यात आता. ताईसाहेब, मी काय म्हणते, तुम्ही हे देईन ते देईन, मी हे करीन ते करीन असं करण्यापेक्षा काहीतरी मोगम सांगा की. म्हणजे बघा, ज्यांना जे जे पाहिजे ते 7 दिवसात मिळणार. हा हे भारी आहे, हे बेस्ट आहे की. हा म्हणजे एकदम असं 2 ओळींचा वचननामा ज्याच्यामध्ये समजच येतंय.
वा 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 चंदे, ह्योच आमचा वचननामा, ह्यो आम्ही जाहीर करून टाकतो. बरं ताईसाहेब, तुम्ही वचन दिलंय तर ते लोकांनी पटाय बी पाहिजे बरं का. आणि ते पटण्यासाठी तुम्ही ते समज पूर्ण करून द्याय पाहिजे. अगं आम्ही कशाला पूर्ण करायला पाहिजे? वचन पूर्ण करणार त्या गावचा लाडका राणादा. ठरला आमचा वचननामा. ज्याला जे पाहिजे त्याला ते 7 दिवसात मिळणार आणि याची गॅरंटी घेणार रणविजय गायकवाड.